आज जिल्हा परिषद येथील गार्डनमध्ये पत्रकार कृती समिती व आप्पासाहेब लंगोटे मित्र परिवार व पत्रकार बांधव यांच्या वतीने आमचे स्नेहमित्र NDTVचे ज्येष्ठ पत्रकार सलाउद्दीनभाई शेख यांना आदर्श पत्रकार पुरस्कार, आदर्श समाजसेवा पत्रकार पुरस्कार प्राप्त झालेला आहे. हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था कराड सांगली येथे त्यांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले. त्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी पत्रकार बांधवाच्या वतीने जिल्हा परिषद येथील गार्डनमध्ये सत्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांनी यापुढेही समाजासाठी आपल्या पत्रकाराच्या लेखणीतून समाजावर होणारे अन्याय व आपले पत्रकारिता जनतेसमोर मांडावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो व माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच बहुउद्देशीय समाजसेवी संस्था कराड या संस्थाच्या वतीने भारतीय पत्रकार माझ्या बायोडाटा मागवून देण्यात आले आणि त्यामध्ये महाराष्ट्रभरात किमान 100 लोकांचं मागण्यात आलं होतं. त्यामध्ये माझं स्नेह अभिनंदन त्या संस्थेचं आणि दुसरा अप्पा आणि त्यांच्या मित्रपरिवाराने माझ्यासारखे साधारण माणसाला जे सत्कार केले, जे मान सन्मान केले, त्याबद्दल मी सर्व अप्पा सहित सर्व लोकांचा आभारी आहे. आयुष्यभरात कधीही मी माझ्यावर सत्कार केलेलं एक कर्ज आहे, त्या कर्जासाठी मी कधीही काही गरज पडली तर मी अप्पाबरोबर खांद्याला खांदा लावून व मित्रपरिवारबरोबर खांद्याला खांदून उभा राहण्याची ताकद देवाने द्यावं अशी माझी देवाची प्रार्थना करतो आणि माझी 2 शब्द संपवतो. त्यानंतर नुकताच स्वातंत्र्य भेटलेले आमचे राम उंडारे साहेब त्यांचा पण एक यूट्यूब चॅनल आहे, चांगल्या पद्धतीने रन करतो आहे. हेच दखल घेऊन त्यांना डॉक्टरी पद भेटल्यामुळे आम्ही सगळेजण एकत्र आलो होतो. आता त्यांच्या मनोगतीने भेटतो. नमस्कार, मी डॉक्टर राम उंडारे. आज माझ्या इथे मानद डॉक्टरनी जे पदवी मिळाली त्याबद्दल मित्रपरिवार मोठे पत्रकार संपादक बांधव आणि जो माझे सत्कार झाले त्याबद्दल आहे. तुमच्या शुभेच्छा ज्या आहेत त्यामुळे मला बळ मिळतात, त्यामुळे मी काम करत आहे. मला पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि पर्यावरणासाठी जे काम करतो त्यामुळे मला हे पद मोठं पद मिळालेलं आहे. त्याबद्दल मी सर्वात जरुरी आहे. मी धन्यवाद व्यक्त करतो. त्या यशामागे मला माझे मामा शंकर बनसोडे, पत्रकारितांचे प्रदेशाध्यक्ष यशवंतराव पवार आणि आमचे मित्र सहकारी मनोज देवकर यांचे सहकार्य, यांच्या पाठिंब्यामुळे सर्व काम करत आलेलं आहे. त्यामुळे मला हे पद मिळालेलं आहे. आणि आज माझे जो सत्कार काशी मित्र परिवारांनी सर्व पत्रकार बांधवांनी संबंधित धन्यवाद. नमस्कार. आज एक वेगळा विषय आहे. एका वेगळ्या विषयासाठी आम्ही एकत्र जमा झालो आहे. 2 सत्कारमूर्ती इथं आलेत. त्यांचं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पुरस्कार भेटलेत आप्पाश्री मित्र परिवाराकडून आणि सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून आज आम्ही सत्कार करण्यासाठी इथं एकत्र जमलो. सलाउद्दीन शेख यांना आदर्श पुरस्कार, पत्रकार आदर्श पुरस्कार त्यांना कोल्हापूर येथे भेटलं. आणि दुसरे सत्कारमूर्ती राम उंडारे साहेब यांना डॉक्टरी पद यांचा एक पुरस्कार पुण्यामध्ये वितरण झाला. त्यामध्ये त्यांचं पण तिथं पण पुरस्कार झाल्यामुळे आम्ही एकत्र जमलो आहे. आणि त्यासाठी आप्पाश्री यांना रिक्वेस्ट करतो की त्यांचं त्यांनी मनोगत व्यक्त करा. आज जिल्हा परिषद येथे आमचे स्नेहमित्र राम उंडारे साहेब यांना पुणे येथील केंब्रिज विद्यापीठकडून मानद डॉक्टरेट
पदवी प्राप्त होऊन सन्मानित करण्यात आला. त्या निमित्ताने जिल्हा परिषद येथे पत्रकार बांधवाच्या वतीने व आप्पासाहेब लंगोटे मित्र परिवार व पत्रकार समितीच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सत्कार करून त्यांच्या भावी पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले. एवढेच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज जिल्हा परिषद येथे आमचे स्नेहमित्र राम मुंडारे साहेब यांना पुणे येथील केंब्रिज विद्यापीठकडून मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त होऊन सन्मानित करण्यात आला. त्या निमित्ताने जिल्हा परिषद येथे पत्रकार बांधवाच्या वतीने व आप्पासाहेब लंगोटे मित्र परिवार व पत्रकार समितीच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सत्कार करून त्यांच्या भावी पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले. एवढेच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व पत्रकार कृती समिती व आप्पासाहेब लंगोटे मित्र परिवार यांच्या वतीने आज ज्येष्ठ पत्रकार NDTVचे सलाउद्दीन शेख सर आदर्श पत्रकारिता कोल्हापूरमध्ये त्यांना सन्मानित करण्यात आला. हे आमच्या सर्व सोलापूर मित्र परिवारासाठी गौरवाची गोष्ट आहे. तसेच आमचे मित्र श्री राम मुंडारे सर पत्रकार च्या माध्यमातून अनेक लोकांच्या अन्यायासाठी दाद तसेच मंत्रालयात पुण्यात पत्रकारांसाठी लोन मिळावं यासाठी कार्य करत आहेत आणि सामाजिक त्या कार्यामुळे त्यांना पुणे येथील केंब्रिज युनिव्हर्सिटी मानद डॉक्टरेट पदवी त्यांना देऊन पुण्यामध्ये सन्मानित करण्यात आलं. आम्हाला सर्वांना आनंद आहे. त्याबद्दल आज त्या ठिकाणी आप्पासाहेब लंगोटे यांच्या माध्यमातून आज त्यांच्या दोघांचा सन्मान करण्यात आलेला आहे. तरी सगळ्याकडून त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. असंच आपली वाटचाल राहो व आपल्या हातून सत्कार्य घडो हीच सदिच्छा.